तुमचं मूळ खातं असलेल्या बँकांशिवाय इतर बँकांच्या एटीएम मधून जर पैसे काढायचे असतील तर ते 1 मे पासून महागणार आहेत। पैसे काढण्याच्या प्रत्येक व्यवहारावरील एटीएम इंटरचेंज शुल्क 2 रुपयांनी वाढवण्यात रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे। याचा अर्थ असा की दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून जर एक वेळचे पैसे काढले तर यापुढे 17 रुपयांऐवजी आता 19 रुपये शुल्क मोजावं लागणार आहे। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असून अनेक जिल्ह्यांमधील लाभार्थी महिलांची संख्या कमी होती आहे। याच पडताळणीत पुण्यातून मोठी अपडेट समोर आली आहे। पुण्यातील 16,000 लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळत नसल्याची माहिती समोर आली आहे। 2019च्या आधीच्या नोंदणीकृत असलेल्या 1.75 कोटी वाहनांना HSRP बसवणं बंधनकारक आहे। त्याकरता आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। केंद्रीय मोटर वाहन नियम 1989च्या तरतुदीनुसार जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे। ही नंबर प्लेट लावण्यासाठीचं महाराष्ट्रातलं शुल्क इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे। या शुल्कामध्ये विसंगती असल्याचे आरोप होत आहेत, तरी सगळे पुरावे तपासून घेऊन योग्य ती चौकशी केली जाईल। तथापि शुल्कामध्ये बदल होणार नसल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आता UPI द्वारे PF दाव्याची प्रक्रिया वेगवान करणार आहे। UPI मे महिन्याच्या अखेरीस EPFO प्रणालीमध्ये जोडलं जाईल। याचा फायदा 7 कोटी EPF सदस्यांना होईल। त्यांना त्यांचे पैसे PF खात्यात त्वरित हस्तांतरित करता येतील असं सांगितलं जात आहे। मध्य रेल्वेवर कल्याण आणि बदलापूर दरम्यानच्या विद्यमान रोड ओव्हरब्रिजच्या गर्डरचं डिलॉन्चिंग करण्याकरता शनिवारी मध्यरात्री विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। शनिवारी मध्यरात्री 1:30 वाजल्यापासून रविवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी संबंधित प्रमुख ठिकाणांना आणि बौद्ध समुदायाशी संबंधित ठिकाणांना भेटी देण्याकरता भारतभर रेल्वे प्रवास करता येणार आहे। IRCTC याद्वारे मुंबई, पुणे, नागपूर, महू इथं भारत गौरव टुरिस्ट ट्रेन ही विशेष रेल्वे गाडी चालवण्यात येईल। महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही। महाराष्ट्र राज्य लॉटरी नियमितपणे सुरू आहे असं लेखी उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं। दावोसमध्ये सामंजस्य करार केलेल्या 17 प्रकल्पांना अतिरिक्त विशेष प्रोत्साहन तर 2 अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली। या 19 प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यात 3,92,000 कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक येणार असून 1 लाख रोजगार निर्मिती होणार आहे। राज्यातील दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार रोखण्याकरता सरकारच्या अनेक योजना नागरिकांना आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्याकरता मेटा कंपनीबरोबर करार करण्यात आला। नागरिकांना सरकारी सेवांचं शुल्कही व्हॉट्सअपच्या माध्यमातून भरता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। कोचिंग क्लासेसचं नियमन करणारे विधेयक पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारनं उच्च न्यायालयामध्ये दिली। कोचिंग क्लासेस कोणत्याही नियामक यंत्रणेशिवाय चालवले जातात, त्यासाठी कठोर कायदा केला जाणार आहे। कायद्यानं हुक्क्यावर बंदी घालण्यात आली आहे, मात्र त्यानंतरही कुणी हॉटेलमध्ये अशा प्रकारे हुक्का पार्लर चालवत असेल तर संबंधितांचे हॉटेलचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले संवर्धन आणि देखभाल आणि दुरुस्तीसाठी राज्याच्या पुरातत्व विभागाकडे देण्यात यावेत, अशी विनंती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गृह विभागाच्या कारभारावर टीका केली।
राज्यात रोज 22 अत्याचार आणि 45 विनयभंगाच्या घटना घडतायत. आरोपींवर कारवाई होत नसल्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही, असा आरोप अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना दानवे यांनी केला. राज्यात ऑनलाईन गेमिंग विषयी वेगवेगळे नियम आहेत, त्यामध्ये एकच धोरण आहे आणि कठोर कायदे आवश्यक आहेत. त्यासाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत खासगी विकासकांना भागीदारी प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच ॲडव्हान्समध्ये 50 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचा अहवाल म्हाडाकडून प्राप्त झालाय. गृहनिर्माणचे मुख्य सचिव यांच्याकडून छाननी सुरू असून त्यांच्या अभिप्रायानंतर जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांनी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेतली. तपासासंदर्भात दोघांमध्ये काही काळ चर्चा देखील झाली. पुण्यातील जीबीएसच्या उद्रेकानंतर पाण्याचे 312 नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीकरता राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. या 312 पैकी 79 ठिकाणचे पाणी नमुने दूषित आढळले आहेत. ते पिण्यास अयोग्य असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. वाढत्या उन्हामुळे लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे. घरगुती ग्राहकांसह सरबत विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून लिंबाची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. मात्र भावही वाढल्यानं सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या निमित्तानं आंबा बाजारात दाखल झालाय. मात्र हवामानातील बदलांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत 40%च माल मार्केटमध्ये आलाय. परिणामी आंब्याचे दर वाढलेत. 1 डझन आंब्याकरता 1000 ते 1800 रुपये मोजावे लागतात. मुंबई विद्यापीठामध्ये देशातील पहिलं कार्बन डेटिंग कालमापन केंद्र पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झालंय. सुमारे 20 कोटी खर्चून उभारलेल्या या केंद्रामुळे 50,000 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची अचूक कालगणना करणं शक्य होणार आहे. मुंबईतील तापमानात घट कायम असून पारा 35च्या आत असल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलंय. मुंबईच्या कमाल तापमानात घट असता तरी उकाडा कायम आहे. राज्यातील 1513 प्राथमिक दूध उत्पादन संस्था अवसायनात गेलेल्या आहेत. राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये सध्या 12,368 दूध संस्था आहेत. 141 संस्थांना टाळं लागलंय. गेल्या 13 वर्षांपासून फक्त कागदावर असलेले ठाणे महापालिकेचे पार्किंग धोरण आता प्रत्यक्षात साकारणार आहे. नव्यानं हे धोरण ठरवणार असून लवकरच शहरात विविध ठिकाणी सर्वेक्षण सुरू होणार आहे. या धोरणानंतर ठाण्यातील विविध 168 रस्त्यांवर 11,931 गाड्यांचं पार्किंग करण्याची सोय उपलब्ध असेल. देशावर गेल्या 10 वर्षात विदेश कर्ज तब्बल $250 अब्ज वाढलंय. लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. पश्चिम रेल्वेनं आपले सगळे विभाग आणि आस्थापना भंगारमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत प्रशासनानं 2024-25 या आर्थिक वर्षात भंगार विकून तब्बल 507.78 कोटी रुपये कमावले. मुंबईतील केईएम रुग्णालयासह राज्यभरातील रुग्णालयांची महात्मा फुले आणि आयुष्यमान योजनेची थकीत बिलांची रक्कम येत्या 8 दिवसात सरकार देणार आहे, अशी ग्वाही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. पीओपी पासून बनवलेल्या मूर्तीचा वापर आणि विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सीपीसीबी मार्गदर्शक तत्वांना गणेश मूर्तिकारांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं. नवी मुंबई विमानतळ प्रकल्प कामाकरता करण्यात आलेल्या गौण खनिज उत्खनन भरावाच्या अनुषंगानं भरलेली रॉयल्टीचे 21 कोटी सिडकोला परत करण्याचे निर्देश महसूल विभागानं रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सिडकोच्या माध्यमातून विमानतळ प्रकल्पाचं काम केलं जातं. जेएनपीए मुंबईतील मालेट बंदरात भाड्यानं घेतलेल्या 3.16 एकर क्षेत्रावर 1,000 कोटी रुपये खर्च करून कॉर्पोरेट कार्यालयाकरता 20 मजल्यांची इमारत उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा अध्यक्षांनी केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात पापमोचनी एकादशी निमित्त विविध रंगी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. समाधी मंदिरात दर्शन घेण्याकरता भाविकांनी गर्दी केली.
भुसावळ शहरातील खडका रोडवरील असलेला नाला प्लास्टिक आणि इतर कचऱ्यानं तुडुंब भरलेला होता. हे सगळं घाण पाणी रस्त्यावर आणि नागरिकांच्या घरी आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर पालिकेतर्फे नाले सफाईला सुरुवात झाली. संगमनेर तालुक्यातील कवठे खुर्द गावात बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळतोय. शाळेच्या आवारात बिबट्या फिरताना दिसला. दहशत वाढली. बिबट्याला तात्काळ जेरबंद करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोक.